तिथं काय सापडलं तुम्हाला? तिथं सुख आणि दुःख सापडलं. ज्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे त्या ठिकाणी काय सापडत? सुख आणि दुःख सापडत. अल्पकाळात ते सुख मग कुठून तरी विषयाच्या द्वारे आलेलं सुख आणि त्याच्यामधून निघालेलं स्मित हास्य त्या ठिकाणी सापडत. आणि विषय सरकल्यानंतर त्या ठिकाणी चेहऱ्यावर टेन्शन सापडलं. विषय बाजूला सरकला थोडा काय असं माणसाला टेन्शन येतं. कारण विषयात सक्त येतो. आत्मभ्रांतीवाला मनुष्य विषयात सक्त येतो, विषयामध्ये आसक्त येतो. विषय त्याला थोडा बाजूला सरकलेला परवडत ताप पंडितला दिसत पाहिजे. व्यवहारिकपणा जो आहे तो त्या ठिकाणी आत्मभ्रांतीचा मनुष्य निर्माण झालेला असतो. आता ज्याच्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही त्या ठिकाणी देव पण आहे, त्या ठिकाणी विषयासक्ती नाही. तिथं विषय सरकारला काय आला काय गेला काय तिथं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तिथं आनंद आहे. जिथं आत्मभ्रांती नाही तिथं आनंद आहे, तिथं देव पण आहे आणि ते कायमस्वरूपी जातात. येणारं जाणारं देव पण नित्य आनंद आहे. मग देवपणा कुठं सिद्ध केला शास्त्रांना? ज्या ठिकाणी आत्मभ्रांती नाही तो परमात्मा आहे. जिथं आत्मभ्रांती आहे तिथं जीवपणा आहे, तिथं माणूसपणा आहे, तिथं राक्षसपणा आहे, तिथं गंधर्वपणा आहे. मग म्हणून या जन्मामध्ये आपल्याला फार मोठं काम करायचं आहे. ते कोणतं काम करायचं आहे तर भूतून भविष्यातील कोण्याच जन्मात कोणीच काम करीन ते आपल्याला काम करायचं. आपली भ्रांती आपल्याला घालवायची. कोणाची? आपल्याला भ्रांतीने ग्रास केलेला आहे, तरी आनंदापासून वंचित केलेलं आहे आणि विषयानंदाकडे लावलेलं आहे. ती भ्रांती कळत पण नाही. कित्येक वेळा जन्मले, कित्येक वेळा मेले, पण भ्रांती कळाली आणि ती कळत नाही. कोणालाही असं वाटत नाही की मी भ्रांत आहे. कोणाच वाटत नाही मी भ्रांत आहे. तो समोरचा भ्रांत आहे त्याला काही कळत नाही असं वाटतं. मला सगळं कळतं असं वाटतं. पण जे करायचं ते काय करायला पाहिजे होतं? काय करायला पाहिजे होतं? तुम्ही आनंद स्वरूप आहे हे करायला पाहिजे. पण हे करणे हे कमीत कमी 12 वर्षापासून नाही 24 वर्षापासून करून देण्यात यायचे. तरी कळणं किती मोठी भ्रांती आपल्याला विचार करावा. कळता कळण झाले. काय कळणं? मी आनंद स्वरूप आहे, मी अजन्म आहे, मी जन्मलो नाही, मी अजन्म आहे. हे शास्त्र करून द्यायला संत संगतीमध्ये हेच करून दिलेलं. संत संग करायचं कशामुळे करा?
की याच्यामध्ये सगळे भ्रांत येतं, या दृष्टीनं सगळे कसे येतं, भ्रांत येतं. मग ते भ्रांताला काय करून देणार आहे? मी भ्रांतच भ्रांताला करून देऊ शकतो. म्हणून सद्गुरूंनी भ्रांत पाहिजे. सद्गुरू जर भ्रांत असतील तर शिष्य आणखी जास्त भ्रांत होईल. म्हणून सद्गुरूंनी भ्रांत पाहिजे. तर शिष्याची काहीतरी भ्रांती दाखवतील, काढण्याचा प्रयास करतील, नाहीतर अन्यथा कदापि हे घडणं शक्य नाही. म्हणून कोणाच्या मागे काम नाही. आता हे कोणाच्या मागे काम नाही, सगळे आता कोणी कामाला लागले, कोणी लागूच म्हणतात आणि कोणाला पत्ताच नाही. कोणी लागले, आता आपण लागलो, समजा आपल्याला कळाली भ्रांती वगैरे, ही भ्रांती या जन्मात घालून काम आहे आपल्या पाठीमागं आणि घालवलं तरच आपलं कल्याण हे चांगलं ठामपणे आपल्याला कळालेलं आहे. आता कोणी कोणी म्हणत आहे ते करूच की, त्याला भ्रांती कळालेली नाही. आता कळालीच नाही तर ते घालवायचा काही सवाल पैदा होत नाही. तर ठीक आहे, आत्मभ्रांती घालवणं याचं नाव का नाही? परमार्थ. चांगलं लक्षात घ्या, आपण दोषपणे लक्षात घ्या. देवदेव करणं ही भ्रांती असा लक्षात घ्या. देवदेव करणं ही काय भ्रांती? कोणती भ्रांती? कोणती भ्रांती? देवदेव करणे कोणती भ्रांती? एक संवादी भ्रम आहे आणि एक विसंवादी भ्रम. एक विसंवादी भ्रम आणि एक संवादी भ्रम. येईल तुम्हाला विषय. देवदेव करणं हा सुद्धा भ्रम आहे. मी परमात्मा असताना मी काय करायलो? कशा करता? देव करायलो. किती वर्षापासून करायलो? आता मी परमात्मा असताना मी काय करायलो? देवदेव. मला परमात्मा पद मिळवायचे. परमात्माच म्हणायला काय? कुठं मिळवायचं कोणाला माहिती? ही बी भ्रांतीच आहे, हे लक्षात घ्या. ही बी काय? पण ही संवादी आहे. ही कशी आहे? संवादी आहे. आणि संवादी म्हणजे संसारिक लोकांची संवादी भ्रांती. ही संसारामध्ये सुख आहे म्हणून ती तिकडं भ्रांत झाली. आणि हा परमार्थ होतो याची कधी भ्रांती कळणार आहे, ती भ्रांती जाणार आहे. संवादी भ्रम आहे ना तो. कोणता भ्रम आहे? संवादी भ्रम. संवादी भ्रम. ते सांगितलं की दोन पडतालामध्ये एका पडतालामध्ये दीपक जळतो आणि एका पडतालामध्ये शिरा आहे. दोन्हीचा प्रकाश खाली जमिनीवर पडलेला आहे. दोन पुरुषांना असं वाटलं की दोन्ही पडताळामध्ये शिरी. पण दोघांनी हात घातले. मग एकाला खर्च काय लागला? एकाला अर्धा हाताचा, एकाला हिरा लागला. तसं संवादी भ्रम जे आहे तिथे हिरा लागणार आहे आणि संवादी भ्रमामध्ये काय होणार आहे? हात. तसं संसारिक लोकांची काय वाढणार आहे? तर हातभागी निघणार आहे. अजून निघणार आहे. मृत्यू भयानक आहे त्या लोकांचा. नाही, आपलं कसं काही होणार? भ्रम जाणार आहे ही गोष्ट. आणि याच बेशिकवर आपण हारू जाऊ. आता अवतार होता जर आपण पाहत गेलो समजा तरी वाया जाणार लक्षात. आता फक्त मला नेहमी मी परमात्मा वाटावं आणि त्याचा पुन्हा त्याचाही आठवण असावं. आता एके ठिकाणी महाराज सांगतात
आठवनाथ आपण कधी घोषलं का? तर त्या नावाला कधी विसरलो का? झोपलंही नाही आणि त्याला विसरत पण नाही. ती अवस्था परमात्मा त्या ठिकाणी यायला पाहिजे. ती अवस्था यायला पाहिजे. तिथपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा. त्याचा विसरही नसावा आणि त्याचा आठवही नसावा. आणि सतत आता आपल्याला अभ्यास दुसरा कुठलाही नाही. एक मी परमात्मा आहे, श्रवण करणं, मनन करणं, निध्यासन करणं, त्याच्यातून हे सहजमध्ये होत राहतात गोष्टी. आता या गोष्टी सहजमध्ये होत राहतात. फक्त याला एकच आहे, श्रवण महत्वाचं आहे. श्रवणामध्ये आता हे श्रवण असं आहे की आतमध्येच नेणार आहे, परमात्मा पदाकडे घेऊन जाते. सर्व नेहमी कुठे अध्यात्माचं सर्व नेहमी आत घेऊन जातात. कथा भाग जे आहे ते बाहेर आणलं, आत नेतच नाही. ते काही भाव येत नाही. तुम्ही किती पुराण वाचा, नाही किती पुराण वाचा, पुराण वाचून त्याच्यापासून पुराणामध्ये मी कोण असतो, पुराणामध्ये मी कोण असतो, मी जीव असतो. मी मनुष्य असत, तुम्ही जीव असत. पुराण याच्यापेक्षा काहीच नाही पाहिजे. कोणते 18 पुराण जरी तुम्ही मुखोदर केले तर त्याच्यामध्ये काय सापडणार तुम्हाला? जीव कोणाचा? एक पुण्यवान जीव राहील. पुण्यकर्म केल्यामुळे तो स्वर्गाला जाईल. पुराण कुठे घेऊन जातात? कोणते पुराण वाचा? गरुड पुराण वाचा, पद्म पुराण वाचा, वरा पुराण वाचा, वैष्णव पुराण, देवी पुराण, 18 पुराणाचं वर्णन विचारकारामध्ये नाव आहे. कुठलंही जरी पुराण वाचलं ते टप्पे कळावं माणसाला. ते टप्पे कळाले म्हणजे काय होत नाही, त्यामुळे गोंधळामध्ये पडत नाही. आता किती भागवत वाचलं तेवढा मुखोद्गत जरी केलं भागवत तर जीवपणाचं कुठं बाहेर निघालं. फक्त त्या परिस्थिती राहिलेला काय कळालं की मला मृत्यूनं जीव येणारा जाणार आहे. जीव कसा आहे? येणारा आणि शरीराला साफ चावणार आहे का मला चावणार? मला कुठं चावणार? संपलं भाव. त्याची जी देह बुद्धी होती की मला साफ चावणार, मी मरणार. मग या देह पंचीकरण पंचमहाभूतापासून बाहेर काढलं, न पंचीकरण पंचमहाभूतामध्ये नेऊन ठेवलं, जीवपणामध्ये नेऊन ठेवलं. जीवपणा म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, 17 झालेलंच आहे. त्याच्यानंतर कुठं बाहेर निघतं?
म्हणून आपला वेळ, साधकाचा वेळ वाया जाऊ नये. कथा भागाकडे काय जाऊ नये. आता माऊलीने हे साधकाचा ज्ञान सांगितलं. साधकाचा मायेबाप ज्ञानोबा. साधकाला ज्ञान आहे, लक्षात घ्या. सामान्य माणसाला कथा भाग असतो. सामान्य माणूस आहे, संसारिक माणूस आहे, त्याला तुझं मनोरंजन आपलं थोडं पुण्यकर्म, पुण्यवान लोकांच्या कथा सांगून ते त्याला पुण्य घडवायचे, त्याला पुण्यवान बनवायचे. त्याला मुक्त नाही करायचं. बोलला त्या संसारिक जीवाला मुक्त नाही करायचं. त्याला काय म्हणायचं, पापापासून वंचित करायचं, पुण्यवान बनवायचं. पण पुण्यातून बाहेर निघण्याचं नाही करायचं. ते कोण काम करते, पुराण काम करतं. पुण्यवान बनवणारं पुराण आहे, आणि त्या पुण्यातून बाहेर काढणारं अध्यात्म शास्त्र. त्याच्यातून तुकाराम महाराज तुकाराम म्हणे, आम्ही झालो आज्ञेरू लागो निधी पाप पुण्य अंगा. म्हणजे पुण्यातून काय काढलं, जीवपणातून काय काढलं. कोण काढतं जीवपणातून बाहेर? तुकाराम म्हणे, बळी जीव दिला अध्यात्म. ते टप्पे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुष्य प्रमाण संशयाच्या बाहेर निघत. कोणता संशय? प्रमाणा संशय, प्रमेय संशय, असंभावना, विपरीत भावना. हे फार खतरनाक गोष्टी आहेत. त्या कळत नाहीत लवकर. एक सामान्य जीव कसा असतो, आपला तर माहीत झालं की आपण जे होत, मग कुठे निघाला, भागवतात निघाला, त्याच्याला मराठा निघाला तरी काय तिकडे तो गवाया कुठे निघाला, तिकडे तोड घेऊन. कळतंय का? कळत नाही. निघाला गवाला कोणी करते. आपली वाटी घेतली, आपली जशी तांदळाचं घेतला, तिथे जेवण घेतली, निघाली वाटी घेऊन. हे तर कळावं माणसाला लवकर. जाऊ नये अशातला प्रकार नाही होता. पण तू कोण आहे, हेतू त्याला कसं करला, हेतू काय करा. घरी बसून चिंतन करते. मग या आधी बोल राहतो, याचं नाव आहे प्रमाणात संशय. कोणतं संशय? मी कोण आहे. याला रसायन म्हणते का, सर ते झाडू डोंगर नाही, मी काय करू बसून खुर्चीवर झाडतो म्हणते. त्याची वाट पाहिजे कोणाची, त्या प्रकारचे कसा मिळाला, कोण लावा त्याला, आणि ते झाडायचं राहिले. काम झाले हा, तेवढं मग काम नाही. तसं तुला परमात्मा मधावून तू कुठं आला गबाळ्या, कुणीकडे आला तू? जीवपणाकडे आलं, माणूसपणाकडे आलं. हेच माणसाला कळता कळणार आपलं आपण कोण आहोत. एक साधक आहोत का सामान्य माणूस आहोत, कोण आहोत आपण? गुरुपुत्र आहोत का हरभक्त आहोत का गुरुभक्त आहोत? कोण आहोत आपण? गुरुभक्ताचा देव कोणता असतंय? गुरुदेव. हे कुठं बोंबलत निघाले, कुठं निघाले, गेलं गुरुला सोडून असतं. हे कळत झालंय माणसाला. आणि हे जोपर्यंत चांगलं नीट कळत नाही तोपर्यंत नीट रस्त्याला पण लागत नाही. आता बरेच माणसं नाही ना, गुरुभक्त माणसं पंडित बाया करतात. गेलं गुरुला सुरू, आता कुठे निघाला देऊ का? आली म्हणजे वारी आली. आता काय करायला, हे बी कळलं आणि हे बी कळलं. काय करावं त्याला, काहीच कळलं झाले. भ्रांत, याचंच नाव काय? आम्ही सांगतो तुम्हाला, जोपर्यंत मुलगा असो का मुलगी असो, लग्न जोपर्यंत झालं नाही तोपर्यंत 1000 मुलं पाय, 10,000 पाय, मुली पाय, काही घेणं देणं.
त्याला सगळं समाजानं काय दिलेले मोकळीक दिली. पण एकदा तुझ्या अंगावर अक्षदा पडल्याच्या नंतर तुझ्या पिशवीमध्ये दुसऱ्या बाईची बुवाची पाकिटमध्ये पकडून निघून कशामध्ये. आणि जर समजा निघाली तर तू काय बनला? पापी बनला, हे विचारी बनला. हे विचारी बनला. शास्त्रांचा माफ करणार नाही शास्त्र तुला, हे लक्षात घे. आता माऊलीची 13 राज्यामध्ये होळी गेलेली आहे. नाही, दुसरी एक होळी आहे. गाव असते आणि गावामध्ये यश असते. काय असते? आणि त्या यशेमध्ये कोण असते? वेश आहे. तसं हे काय झाला? हे बिचारी बनलं. एक देव गेला की दुसरा देव, दुसरा गेला की तिसरा देव, तिसरा गेला की चौथा देव, गुरु गेला तर दुसरा देव आहे. गुरु जाऊ द्या, देव गेला तर आहे ना आपल्याला. कोणही येशी आहे बिचारी भक्ती सांगितलं 13 मध्ये पाय जरा नाही. आणि देवदेवाला दम नाही. देवदेवाला दम नाही. पण देवदेव हालायचा काही पाय ना उघडला. तो देवदेव हालायचा कसा पाय उघड? हे बिचारी नुसता पाप लागायचे तुला त्या देवदेवाला. हे जोपर्यंत नीट करत नाही ना तोपर्यंत परमात्म्याची दिशा हे विचारी बघते. ते बी शास्त्रानं सांगितलं. गुरुकडे आले तर तो देवाकडे काय काम आहे? बघा त्याचा मुका आहे. ते तुला काय बोध करणार आहे? किती पाय पडला काय रडला काय तुला मुक्त करणार आहे? काय बोध करणार आहे? बोध कोण करते? साधू बोध झाला. बोधाच्या द्वारे आतमधलं जे मल आहे, अज्ञान आहे, ते समाप्त होणार आहे. बोधाच्या द्वारा कपाळा गुरु. बोध करणार तर गुरु आहे. तो गुरुला तर सत्य दिले सोडून आणि कुठे निघाला तू मरतो काय? काय होतो? तू मरतो. वाचू शकत नाही. फक्त वाचवणार फक्त गुरुवर लक्ष आहे. कोणता देव सुद्धा वाचत नाही. फक्त गुरु. म्हणून जाणतेने गुरु पाहिजे. छान आहे तो. गुरुचा बोध घेत राहा, गुरुची सेवा करीत राहा, गुरुचा बोध घेत राहा. याच्या पलीकडे दिमागमध्ये काही योजना नको. याच्या पलीकडे काही योजना नको. आला की तुम्हाला समज एकदा मरणार नाही. किती बाळ्या? एकदा तर मरणारच नाही. लय बाळ्या मरणार. तुझ्या कामात काय मग? कशामुळे झालाय कुटाणा? हे कुटाणा झाला कशामुळे? गुरुला सोडल्या. म्हणून जाणतेने गुरु भजिले तेने ग्रत कार्य होई. मूळ चिंतने सहदेव शाखा पल्लव संतोष. मुळाला पाणी घातलं म्हणजे शाखा पानं फुलं प्रफुल्लित होतात. तसं गुरु सगळ्या देवाचा देव आहे बाबा. जेवढे देव असते नाही ब्रह्मांडामध्ये त्याचा कोण आहे? गुरुदेव. म्हणून महाराजांनी ते सांगितलं गुरु हा संत पुरी Thank you.
सगळ्या देवाचा देव सोडवणारा मग तू कोणासंग राहतो? तू राहतो कोणासंग? सगळ्या देवाचा देव कोण? गुरु. सोडणार कोण? तू राहतो कोणासंग? जे बांधतंय ते सगळं राहतं. कडून बांधून टाकतंय त्याचा संग राहतंय. आणि गुरु सोडितोय त्याला देते सोडून. आम्हाला काय करायचं? आम्ही सांगायला आता हे तुम्हाला सोडणार तर काय लक्षात नाही. याच्या पुढे म्हणतात कोणी सोडीला नेणार तर कोणी येणार नाही. शेवटची लागती भेट याच्या पुढे काहीच सोडणार नाही. त्याच्या पुढे साधन सामुग्री सोडवायची असते ना ती मूर्ती लोकांमध्ये. जी काही साधन सामुग्री आहे ती कुठे आहे? मृत्यू लोकांमध्ये. इथंच सोडवल्या जातं. सगळ्या बंधनाचे फाटे इथं जोडल्या जातात. पुन्हा तुम्हाला मेल्याच्या नंतर गुरु तिथं तुला दिसणारच नाही का? कुठं कसं दिसेल गुरु? इथंच पाय काय गुरुचा मूळ. आणि दुसरा एक टप्पा आहे ब्रह्मलोकाचा टप्पा आहे. ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर तिकडले भोग भोगल्याच्या नंतर मग स्वतःची फार काळ लागणार त्या गोष्टी. आणि हे ते ताबडतोब ही गोष्ट कशी आहे? ताबडतोब लागलीच आहे. लक्षात घे. ही संधी गमावू नको. म्हणून गुरुला सोडू नको. उगा स्वच्छता आनंद येईल नीट ये जाय वगैरे आतून पट्टी तुला तो मन तुला धोका द्यावे पागल. त्या मनाचा ऐकतो पण गुरुचं तो ऐकत नाही. मनोमार्ग गेला हे लक्षात घे गोष्ट. झटका तवाबद्दल काही सांगता येत नाही होता. असं समजू नको की मला म्हातारपणाची तसं काही बी नाही बरं काय. क्षण भंगूर नाही हे लक्षात. मग आज तुम्हाला काय कळालं की जिथं आत्मभ्रांती नाही तिथं आनंद आहे. तिथं परमात्मा पद आहे. तिथं देव पद.
हे लक्षात घे. जिथं आत्मभ्रांती आहे तिथं सुख आहे, दुःख आहे, मृत्यू आहे, जन्म मरण आहे, त्या ठिकाणी नरक यातना. हे लक्षात घे. मग हे विचार करायला पाहिजे की आपल्याला याच्यातून निष्ठायचं, याचं अडकायचं नाही. त्याच्यातून या संसार बंधनातून काय व्हायचंय, निष्ठायचे संबंध तोडायचे त्या लोकांचे. जोडीत बसायचं नाही. आता जोराजोडी संपली. आता काय करायची, तोडातोडी. कुठून तोडायचंय, जिथून तू पकडलं तिथून तोड. तू नादी लागू नको. हे सगळे नरकाला जाणार आहे. ते मृत्यूच्या तोडात यायचं आणि त्यावेळी ती कवाही करणार नाही. गोष्टी लक्षात द्या. ही गोष्ट कोणालाही यालाही पुण्य लागते. तुमच्या पहिलं निष्काम पुण्य आहे तुमच्या जवळ, म्हणून ते पुण्य तुम्हाला इथपर्यंत आणते. लक्षात घ्या. तुमच्या जवळचं निष्काम पुण्य आहे. सकाम पुण्य विषयाकडे भुलीत आहे आणि निष्काम पुण्य जे आहे ते संत संघ करायचे. आपण बघत एवढे लोक असतात, बघता एवढे लोक असतात, खूप लोक आहेत. हो, आता मार्केटला हिरे दुकान तिथे परभणीला, परभणीमध्ये मार्केटला हिऱ्याचे दुकान किती येतं, एक बी नाही. हिऱ्याचं दुकान एक बी नाही. एवढी कंगाल परभणी आहे. एवढी परभणी दुकान नाही काय करायचं, काय करावं. तुझं माणसं आहे तो काय नाही जवळ, काय करता माणसं. कंगाल माणसाला काय करावं. कंगाल येते. कंगाल म्हणण्यापेक्षा कंगाल. श्रीमंत माझा हिऱ्याचं दुकान आहे, त्याच्या दुकानावर भोवणी होत नसेल तर हिरेवाले मस्त बसून असते. पण मुनाफा सगळ्या दुकानदारापेक्षा जास्त. तसं आपलं अध्यात्मशास्त्र म्हणजे हिऱ्याचं दुकान आहे. इतर मेधाची जास्त लोकसंख्या नसते या परमात्मा. उगा 2-4 असतात पण लई श्रीमंत असतात. जीव एकदम देवपणाकडे चाललेच ना ते. काही काही दुकानावर तो नाही दिसून झाले त्या मालकाचं. पण मुनाफा काय बेजाऱ्या नुसत्या पुढे बांधून नोकर बेजार, मालक बेजार, चिल्लर मोजून आणि नुसते गबाळ खातात. हे हिऱ्याचं दुकान आहे. इथं जास्त लोक बोलवले जात नाही. का तर शहाण्या लोकांचं ते कोणाचा परमार्थ. शहाण्या लोकांचा परमार्थ आहे अशी गोष्ट. शहाण्या लोकांचा परमार्थ तुला वाटलं जास्त लोक जमले मग गेले तिकडे चांगलं काही असते काही नाही नसते. म्हणून जिथं भ्रांती नाही तिथं काय सच्चिदानंद पडते. तुकाराम महाराज सांगून गेले आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पडली यांची पडली ध्यानाचा आपण. संतांचे वचन पाळायलाच आपण मोडीला झाले. संतांचे वचन पाळायला आलो. म्हणून अन्य जीवांना देहाधिकाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे. आता आत्मभ्रांती म्हणजे देहाला मी म्हणतात झालं. आत्मभ्रांती म्हणजे देहाला मी म्हणणं. याचं नाव काय, आत्म्याला आत्मा न म्हणता देहाला मी म्हणणं ही भ्रांती. आणखी रामकृष्णांना भ्रांती नव्हती. रामाला भ्रांती नव्हती म्हणून रामाचा समभाव होता. काय होता, समभाव होता. कृष्णाला भ्रांती नव्हती, समभाव होता. कृष्णाने अर्जुनाचा समभाव केला. गीता सांगितली
आणि राम प्रभूने लक्ष्मणाला गीता सांगितली. ते लक्षात घ्या. भ्रांती, ज्या माणसाला भ्रांती नाही त्याच्या मुखातून गीता निघेल. आलं का लक्षात? काय लक्षात आलं? त्याच्या मुखातून आपोआपच निघते गीता. जिथं भ्रांती आहे, गीता पाठ केली तरी गीता निघत नाही. ही एक लई कमालीची गोष्ट आहे. जिथं भ्रांती आहे की नाही, तर गीता पाठ केली तरी गीता निघतच नाही. ते म्हणजे कशी निघून जातो? ती भ्रांती जशावर कशी आहे आणि तुम्हाला काढायला पाहिला मी तुला थोडं काही भाव निघत नाही. निघाली तर उलटी सुलटी निघाली, नीट निघणारच नाही. म्हणून पाहा, बऱ्याच लोकांना गीता पाठ आहे, त्याच्यात अर्जुनाला हमले, संजयाला बी हमले, धृतराष्ट्राला बी हमले, सगळ्याला हमले. ते पाहता काही प्रकार आहे. आज अर्जुन वाच्य ही शंका आहे. अर्जुन वाच्य काय? शंका आहे. तो शंका पाठ केली आणि त्याच्यामध्ये समाधान पाठ केले. कोणतं निवडायला वेगळं होतो सांगा. आता मस्तावी वाचायचं तर तू आत्मा सगळं खाण्याला की कळालं का? नाही का? कळून मी कळत नाही. मी कळून द्यायला तुम्हाला, कळून मी कळत नाही. समाधान घ्यायचे तुला का शंका घ्यायची? शंका कशाला पाठ करायला? कशाला पाठ करायचं? 18 अध्याय तू आणखी कोणती जरी पाठ केली त्याबरोबर तर काय मतलब काय घ्यायचंय? तुझी भ्रांती गेली का? मग तुला अधिकारच नाही त्या गीता तोडातून काढायचा. ज्याची भ्रांती गेली, भगवंताची कृष्णाच्या ठिकाणी मी देहाची काय नव्हती? भ्रांती नव्हती. मी देहाची काय नव्हती? भ्रांती नव्हती. तिथं आपोआप गीता निघते. आणि तू भ्रांती ठेवून हाणायला तू गीता काय कमाल आहे तुझी. तुझ्या गीता प्रसन्न नाही बरं का, हे लक्षात घे. एकादशीला जरी पाठ केली काय किंवा कवाय पाठ केली का काही मतलब नाही का, काही मतलब नाही. आता एवढंच माझं काय काय माझं गप्पा मारण्याचं त्याच्यामुळे मग चलले, मग चढले, मग कौरू बी चढले, मग कौरू चढले, कौरू बी मटण वाटायचं हांकी घेता त्याला का ते भूत काही पळत नाही का? तुम्ही भ्रांतीत गेली नाही तर भूत पळतील कसे? मी भ्रांताला भूत लागत नाही का भ्रांताला लागलेलं नाही? भूत बी किती वाचायचे. आता पार किती खोल भ्रांती आहे. मी भ्रांताच्या ठिकाणी भूत येतच नाही, भूत पळतात. आणि भ्रांताच्या ठिकाणी भूतच गीता वाचते जायचे. आवडती साहेब महाराज, एवढं सोपं नाही. म्हणून संत सगळे मोठा आहे. लक्षात घे, गडबड करू नको जरा, जाऊ दे भ्रांती सगळी. महाराज सांगतात भ्रांती पासून करे, गुरु वाक्य मदत करे, आत्मस्वरूपी झाले. ते भगवंत त्याच्यामुळे सर तयाचे भिसाट शब्द सुखे म्हणो येतील घेत. कोणते शब्द राहू द्यायचे गीता बनती. लक्षात घ्या, ते शास्त्र बनतंय. ज्याची भ्रांती गेली ना त्यानं कसंही बोलू द्या, ते काय बनलं? शास्त्र. ते वेद आहे. मग तुकाराम महाराज भ्रांती गेली म्हणून काय बनला? दाता वेद बनला. भ्रांती नव्हती तिथं दे का? तर त्यांनी काय म्हणले? बीज भाजून केलेला आहे नामा जन्म मरण.
भ्रांती जाण्याला महत्व आहे, लक्षात घ्या. दुसरं काय नाही. परमार्थ म्हणजे काय करायचं? भ्रांती. भ्रांती कशात जाती? श्रवण मनन निध्यासन. याच्यापेक्षा दुसरी साधना काही बी करू नको बा. आम्ही कधी कोणाला काही सांगितलं नाही, फक्त सांगितलं, माऊलीने सांगितलं ते की मनाचा मारा न करिता, इंद्रियाची दुःख न देता, येथे मोक्षाचे ऐका. काही करू नको कुठं. तुला सांगितलं नाही, तू काम करतो विनाकारण. टाईम बरबाद काय करतो तो? अशी गोष्ट. म्हणून मग रामकृष्णाधिकांना काय नाही, देहात्मभ्रांती नसण्याचे कारण त्यांची उपाधी शुद्ध सत्वगुणवती माया आहे. उपाधी कशी आहे? म्हणून जीवांना अविद्यापर्यंत भ्रांती, देवांना मायाकडे सर्वज्ञता आहे. जीवांना अविद्या करत आवरणाचा आणि देहात्म भ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊन करून घेणे आवश्यक आहे. काय वातावरणावर आत्मभ्रांती असण्याचे कारण त्यांची उपाधी मलिन सत्वगुणवती अविद्या आहे. आणि रामकृष्णाधिकांना देहात्मभ्रांती नसण्याचे कारण त्यांची उपाधी शुद्ध सत्वगुणवती माया आहे. म्हणूनच जीवांना अविद्याकृत भ्रांती आणि देवांना मायाकृत सर्वज्ञता आहे. जीवांना अधिकृत अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्मभ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊन करून घेणे आवश्यक आहे. जीवांना अविद्याकृत आवरणाचा आणि देहात्म भ्रांतीचा नाश आचार्य शरण होऊन करून घेणे आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? गुरुला शरणागती पत्करावंच लागणार. गुरुला शरणागती पत्करावंच लागणार. आणि आवरणाचा नाश करून मग त्या आवरणाचा नाश करणारच ते. गुरुकडे गेल्याच्या नंतर, अग्नीकडे गेल्याच्या नंतर मला जावं म्हणायचं काही की म्हणजे मग कामच आहे, कोणाला जावायचं. तसं गुरुचं काम काय आहे? नाळ्याच्या दुकानात गेला काय काम आहे? वस्त्र लावलेलं असते, तर चक्की करायचं काम होईल. बाकी कुठंच नाही ते. तसं इकडं आले की काय त्याला आवडणं काढलेलं होतं. आणि काढ आता काही काही शेती करून देतात, लहान लहान पुढं करून देतात. आणि काही काही मथारी आपले गप्पी मशीन काय झालं म्हणून त्यांची व्यवस्थिशीर होती. पोरायची कुठं होती? बरोबर व्यवस्थिशीर बसावं. चला ब्रेक.